भारत माता की जय। सर्वांना माहिती आहे तेव्हा सर्वांचे नेते उपनगरचे पालकमंत्री माननीय आशिष शेलारजी, सिद्धिविनायक मंदिरचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, उपस्थित अभिजित सावंत, संजय अशोक पांडेजी, सर्व मान्यवर, मी मनापासून मंडळाला धन्यवाद करेल. साहेब पाठपुरावा करून वास्तू आपल्याकडून बांधून घेतली आणि वास्तू बांधण्यामागे आशिष शेलार साहेबांचा मोठा हात आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माहीत त्यांच्याकडे देतो ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतो. ये मूर्ति काके का स्टाइल है. आजच्या या वास्तूच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, या ठिकाणी उपस्थित माजी नगरसेवक अभिजित सावंत, माजी नगरसेविका सुनीताताई यादव, सुनीताताई माजी नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित अशोक पांडे, सुरेंद्र दुबे माजी नगरसेवक आणि आपल्या सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी ही अतिशय भव्य, उत्तम आणि नियोजनपूर्ण अशी वास्तू उभी केली असे लोकप्रिय आमदार मोर्चे काका पटेल. मी या वस्तूची आधी सुधारलं, काही घरांमध्ये सुद्धा आपण केलं. या ठिकाणी दरवर्षी आपल्या स्वामी समर्थांच्या पादुकांच्या कार्यक्रमाला सुद्धा मी आलो. समोरच्या मंदिरात नतमस्तक झालं. पण आज मला या वस्तीमध्ये या आधी कदाचित मला संधी मिळाली नसेल, पण जो उत्साह या आधी मला पाहता आला नाही, जणू काही आज मालपा डोंगरीमध्ये दिवाळी सुरू झालेली आमच्या कोकणातील पाटकर आमचे राजापूरचे अशा आमच्या कोकणातील बरीच मंडळी या भागामध्ये आमची राहतात. अन्य मंडळी बरोबर राहतात. सगळे आपण गुण्यागोविंदाने गणपती असो गणपती, नवरात्र असो नवरात्र, गोंडला असो गोंडला, पादुकांचा सोहळा असो, गुढीपाडवा असो, हे सण या ठिकाणी साजरे करतात. आणि या संपूर्ण परिसरामध्ये दाटी वाटीने वस्ती आहे. एकाला बिलकुल चिकटून दुसऱ्याचं घर आहे. मला पूर्ण माहिती आहे, मालपा डोंगरीमध्ये आपल्या बाजूच्या डावीकडची 5 घरं आणि उजवीकडची 5 घरं यांनी आज काय स्वयंपाक केलाय हे विचारायला लागत नाही. किती जवळ गेला आणि मग आनंद कसा घ्यायचा तो आदर्शांचा मालपा डोंगरी. आपल्या घरी जर वालाची भाजी केली असेल ती वाटी दुसऱ्याच्या घरी मांडू, त्यांच्या घरची बटाट्याची भाजी आपल्या घरी आण, आणि आज गुरुवार असल्यामुळे बाकीचे बोलत नाही. आणि म्हणून असा कार्यक्रम आणि असं जीवन आनंद एकत्रित राहून घेतला पाहिजे. ही आमची संस्कृती, मराठी माणसाची संस्कृती, मुंबईची संस्कृती, कोकणाची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती ही आमच्या मालपा डोंगरीमध्ये घरोघरी आणि पदोपदामध्ये. आजपर्यंत मला हवं होतं या वस्तीमध्ये ईश्वरला जवळ दुःखाचे प्रसंग येऊच नये, पण दुःखाचे प्रसंग आले, सुखाचे प्रसंग आले तर एकत्रित काही काही बसून एकत्र
एकमेकाची विचारपूस करू, एकमेकांचं दुःख हलकं करू, आनंदाचे क्षण असतील तर अगदी पाचपडतावण करू. करणार कुठे? जागा नाही. मंडप घालायला लागेल, पाऊस आला तर काय होईल. आणि मग छोटा भागसाबळ असो, नामकरण सोहळा असो, किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणगौरव असो, एक वास्तू आम्हाला इथं आली. आणि मला ज्या वेळेला मोर्जी काका म्हणाले की साहेब मला फंड हवा, तर मी जनरली माझा मोर्जीवर प्रेम आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांना त्रास देतो. ते म्हटलं नाही फाटावर कुछ नाही. पण तुम्हाला माहिती आहे मोर्जी काका या पृथ्वी तलावर असा प्राणी आहे की त्याला लोकांची सेवा करायची असेल आणि काम करायचं असेल तर तो गोगलगाय सारखा पोटात शिरेल, पण लोकांचं काम करून आणेल म्हणजे आणेल. या आमच्या पठ्याने लोकांनी मला सांगितलं आम्हाला हॉल बांधायचा, समाज मंदिर बांधायचं, वास्तू जगात गव्हर्नमेंट निर्माण केले. कुठे? हवेत. हवेत जागा निर्माण करू. हे वर म्हटलं वर बिल काय होत नसते जागा, ती आपलं त्यांचं मैत्रीमध्ये त्यांची छेड घालत. आज मला समाधान वाटतंय या मोर्जी काकाचं तुमच्या सगळ्यांवर इतकं प्रेम आहे की 3 महिने पाठपुरावा करून सर्व परवानग्या आणून या ठिकाणी मजबूत, कारण पिलर टाकून केलं, मजबूत पिलर टाकून या ठिकाणी कार्यालय पण उभं केलं. त्या ठिकाणी चांगला सभागृह पण उपयोगी, जे सुखदुःखात उपयोगी पडेल. आणि ज्याला पाऊस एन्जॉय करायचा आहे त्याला टेरेस पण उपयोगी पडेल. आणि म्हणून मी पण बनवलं एका गोष्टी 3 कामं जर मोर्जी काकाने केली असतील तर यापुढे बाकीच्यांपेक्षा तिप्पट फळ मोर्जी काकाला आमचे. कारण जनसेवक लोकांची कामं करत राहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आणि आमच्या राष्ट्रवादीचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे. यामध्ये जो लोकांमध्ये देव बघेल तोच मोठा बनेल, त्यालाच न्याय मिळेल. आणि या भावनेने मोर्जीभाई काम करतायत. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि बरोबर इथे तुमच्या भूताचे त्या अर्ध्या अंधेरीचे मालक आहेत, काय जागा रिकामी असते तर त्या तुमच्या सेवेसाठी जा, तिथेही काही ना काही उभं करू. आणि पुढची योजना तुम्हाला सांगतो. मराठी माणसाला सगळ्यात प्रेम असतं ते म्हणजे आपल्या कला, नाट्य, वाद्य आणि संस्कृतीवर, देव देश धर्मावर. एक प्लॅन आम्ही बनवलाय, आज सगळं घोषित नाही करू, पण पूर्ण महाराष्ट्रातले सांस्कृतिक मंत्री पण आहे, सांस्कृतिक कार्य पूर्ण महाराष्ट्रातले मराठी चित्रपट सृष्टीचे नट नटी, मराठी नाट्य संस्कृतीतले सर्व कलाकार, मराठी वाद्यवृंद, संगीत क्षेत्रात काम करणारे वादक, गायक, या सगळ्यांना हक्काचं घर आपल्या अंधेरी पूर्वामध्ये, घर म्हणजे निवास नाही, त्याच्या कामासाठी हक्काची जागा नाही. त्या हक्काची जागा रूपी घर त्या मोर्जी काकाच्या प्रयत्नाने या अंधेरीत आम्ही उभी करणार आहोत. काही महिन्यामध्ये तुम्हाला होत. आणि ही आपली प्रथा, परंपरा, संस्कृती पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी
काम करून या मालपा डोंगरीच्या या भागामध्ये आपलं सार्वजनिक उत्सव मंडळ सुद्धा संस्कृती रक्षक म्हणून काम करतोय. त्या मंडळातल्या सगळ्यांचं मी धन्यवाद करीन आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केला मी त्या सगळ्यांशी परिचित होतो. आमच्या पाटीलताई असतील, लटकेजी असतील, या सगळ्यांचं योगदान सुद्धा हे अमूल्य आहे आणि त्याच्यावर छान आता मुलजी पटेल यांनी लावला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि आपण सगळ्यांनी सुखी समाधानी आनंदी राहा. तुमची दुःख आमच्याकडे द्या आणि आम्ही तुम्हाला सुखासाठी काम करत राहू एवढं आश्वासन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळाच्या वतीने सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्वांना शेवटच्या शाळेचा अतिशय आवश्यक गोष्ट आपल्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लहान मुलांना पावसामध्ये उन्हामध्ये आणि बाकीच्या वेळेला आपल्या वरिष्ठ नागरिकांना सुद्धा तिथे वर्तमानपत्राची सोय करा. वर्तमानपत्र वाचण्याची सुद्धा सोय या पद्धतीने हा कट्टा अतिशय चांगला उभा केला आणि मी या सरकारच्या कार्यक्रमामध्ये आलो कारण मी मालवण होतो आणि म्हणून या चांगल्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला सगळ्यांना सौभाग्य आहे की तुमच्यासाठी झटणारा, सतत मेहनत करणारा, सतत आपलं समजून तुमचं दुःख समजून काम करणारा आमदार तुम्हाला मिळालाय आणि मिळालं यश मिळो आणि तुमचे सगळे काम पूर्ण हो. त्यामध्ये माझा सुद्धा हातभार लागतो एवढं त्या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जसं उल्लेख केला परमपूज्य स्वामींचा समर्थांचा आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद मिळो अशी त्यांच्यासाठी प्रार्थना. स्वागत करतो. आज आपण नंबर 3 आपण पाहू शकतो की या ठिकाणी आमदार श्री मुलजी पटेल दादा यांच्या वतीनं एक भव्य दिली असं मंडळाचं स्टेज आणि त्यासोबत मंडळाची मोठी वास्तू या ठिकाणी आमदार मुलजी पटेल दादा यांच्या वतीनं बांधून देण्यात आलेली आहे. अत्यंत उत्साह या विभागातल्या लोकांमध्ये आपण बघू शकतो आणि अशा पद्धतीने ही मोठी वास्तू
अंधेरी विधानसभेचे आमदार श्री मुरलीभाई पटेल यांच्या वतीनं बांधून देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं.